गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 11वा, समास 5वा, राजकारण निरूपण. खरोखर अतिशय सुंदर असलेला हा समर्थांचा समास. कारण राजकारणावर फार कमी संतांनी लिहिलेला आहे. त्यातील एक संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. पण राजकारण हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनात तिटकारा येईल असेच आजचे आपल्या देशातील राजकारण सुरू आहे. सगळीकडे भ्रष्टाचार, स्वार्थ, लालची प्रवृत्तीच पाहायला मिळते. त्यामुळे नवीन पिढी राजकारणापासून दूर राहू लागली. असे स्वार्थी राजकारणी लोकांनी समर्थांनी सांगितलेले राजकारण निरूपण हा समास जरूर वाचावा. समर्थ या समासात पहिल्याच ओवीत सांगत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण श्रीराम. तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान श्रीराम. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उमजे भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा श्रीराम. की स्नान संध्यादी धर्मकर्म पुन्हा पुन्हा करावे. रोज आपण स्नान करतो, पूजा करतो, ध्यान करतो. ध्यान अभ्यास तोच व तसाच रोज करावा व प्रवचनात तोच वेदांत पुन्हा पुन्हा सविस्तर ऐकावा, श्रवण करावा. तसेच मलाही करावे लागले. सांगितलेलेच पुन्हा सांगावे लागले. कारण एकदा समजूत पटली तरी ती पुन्हा पुन्हा बिघडते. ती बिघडली तर झालेला लोकसंग्रह बिघडतो. तो टिकून राहावा व इतर लोकांनाही आवड निर्माण व्हावी म्हणून असे करावे लागले असे समर्थ सांगतात. मुख्य हरी कथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधनपण, सर्व विषयी श्रीराम. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम. समर्थांनी या ज्या 2 ओव्या सांगितल्या अत्यंत सुंदर आणि परमार्थासाठी तर आहेतच आहे, पण दैनंदिन जीवनासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक असणारा असा विचार समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये सांगितलेला आहे. कारण आपल्या संपूर्ण तत्वज्ञानाचीच नव्हे तर आपल्या जीवनाची चतुसूत्री या 2 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत. मानवी जीवन सूत्रबद्ध विविध विधी निषेधांनी बंदिस्त असावे. ज्या नावेला शीण नाही व वल्हवणारा नाही अशी नाव कुठेही वाहत जाईल.
योग्य दिशा न मिळाल्याने ती भरकटत जाऊन एखाद्या खडकावर जाऊन आढळेल व नष्ट होईल. तद्वत नियमविहीन सूत्रविहीन जीवन कुठेही भरकटत जाईल व केव्हा तरी मृत्यूच्या खडकावर आपटून नष्ट होईल. एवढ्यानेच ते थांबणार नाही, तर जन्ममरणाच्या दुष्ट चक्रात ते पुन्हा पुन्हा सापडेल. असे आपले होऊ नये म्हणून यशस्वी जीवनाची चतुसूत्री समर्थ येथे सांगत आहेत. संतांच्या जीवनाला व्यक्तिगत, सामाजिक आणि स्वधर्माची अशी 3 अंगे असतात. त्यापैकी स्वधर्माच्या अंगाला सर्वात जास्त प्राधान्य आहे. संत पुरुष स्वतः स्वधर्माने जगतात, स्वतः स्वधर्माचे संरक्षण करतात व संवर्धनही व्हावे म्हणून जन्मभर त्याच्यासाठी प्रयास करतात. स्व म्हणजे स्वस्वरूप आणि धर्म म्हणजे कर्तव्य अथवा आचार. स्वस्वरूप जो आत्मा, याच्या अखंड अनुसंधानात राहणे हा स्वधर्म होय. हे अखंड अनुसंधान हरीचेच हवे. म्हणूनच समर्थ पहिलेच सूत्र सांगतात, मुख्य ते हरिकथा निरूपण. म्हणजे समर्थांचं राजकारण निरूपण हे समासाचं नाव असलं तरीही समर्थांनी स्वस्वरूपाच्या ज्ञानाबद्दल कुठेच त्यांना विसर नाही पडला. म्हणूनच त्यांनी याही ओवीत पहिले तेच सांगितले आहे की मुख्य ते हरिकथा निरूपण. मुख्य विषयाला त्यांचा प्रत्येक समासामध्ये स्पर्श झालेलाच आपल्याला पाहायला मिळतो. मुख्य हरिकथा निरूपण या मुख्य शब्दाचा अर्थ असा की आपल्या जीवनाचा आधार श्री हरी असावा, राम असावा, भगवंत असावा. वेद कालापासून भारतीय पिंड धर्म व अध्यात्माला अनुकूल आहे. स्वामी विवेकानंद त्याला भारतीय जीवनाचे ध्येय समजतात. प्रत्येक राष्ट्राला स्वतःची काही ओळख असते व ती ओळख सांभाळण्यासाठी ती राष्ट्रे अतिशय जागरूक असतात. पाकिस्तानचे राष्ट्रीयत्व इस्लाममध्ये आहे. अमेरिकेचे राष्ट्रीयत्व कडव्या स्वातंत्र्यामध्ये आहे. जपानचे राष्ट्रीयत्व उद्यमशीलतेत आहे, तर भारताचे राष्ट्रीयत्व वैदिक संस्कृतीमध्ये आहे. आज त्याला हिंदू धर्म असे नाव आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपली वैदिक संस्कृती आपण जपली पाहिजे, सांभाळली पाहिजे. म्हणूनच हरिकथा निरूपण हे पहिले सूत्र अध्यात्माचे प्रतिनिधी आहे. कुठलेही कार्य असो, सामाजिक, राजकीय, व्यावहारिक, त्या कार्याच्या उभारणीसाठी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या आमच्या संस्कृतीच्या शिकवणीनुसार त्या अधिष्ठानावरच पुढील सर्व जीवन उभारायचे असते. हे पहिले सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण परब्रह्म परमेश्वर असलेले प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, विठ्ठल इत्यादी सगळे या अवतारी देव आहेत. हे अवतारी देव जेव्हा मनुष्य रूपात आले तेव्हा ते कोणत्या प्रसंगी कसे वागले हे समजण्यासाठी त्यांची सगुण कथा आपण ऐकली पाहिजे. प्रभू रामचंद्रांचे चरित्र तर प्रापंचिकासाठी आचरणात आणावे असेच आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्रांच्याही सगुण कथा ऐकाव्यात. कीर्तनातून, प्रवचनातून त्या सतत ऐकत गेले की आपल्यालाही कोणत्या प्रसंगी त्यांनी कसे वागलं याचं आकलन होते व आपणही व्यवहारामध्ये तसे वागू शकतो. अशा या श्रीहरीच्या कथा निरूपणाद्वारे ज्ञानही प्रवचनातून ऐकले पाहिजे. म्हणजे निर्गुणाचे ज्ञान. आपण श्रीहरिरूप झालो की आपल्या हातूनही हरिकार्यच घडायला लागेल. आध्यात्मिक वारसा विचार असेल तर विवेक व वैराग्य या दोन्हींच्याही आधारावर चांगले राष्ट्र उभे राहू शकते. त्यामुळे स्वार्थी, ढोंगी समाजासाठी घातक असे काहीच होणार नाही. कारण त्यासाठी समर्थ म्हणतात, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. असा राजा असेल
तर राष्ट्राची प्रगती होते. आता सध्या आपल्याला जे माननीय पंतप्रधान मिळाले आहेत त्यांनी मुख्य ते हरिकथा निरूपण हे करून दाखवले आहे. आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता अनेक देशातील प्रतिनिधी जेव्हा आपल्या देशाला भेट देण्यासाठी येतात तेव्हा भारत भेटीची आठवण म्हणून आपल्या पंतप्रधानांनी गीता ग्रंथ भेट द्यायला सुरुवात केली आहे. शिवाय भव्य असे राम मंदिर आता उभे होत आहे. असा परमार्थिक राजा असेल तर राष्ट्र महान होणारच. म्हणूनच समर्थांनी मुख्य ते हरिकथा निरूपण सांगितल्यानंतर दुसरे ते राजकारण सांगतात. कारण राजकारणाचा मुख्य संबंध शासनाद्वारे देशाची प्रगती साधणे व तो वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे याच्याशी असतो. राजकारण म्हणजे गटबाजी, कटकारस्थाने, फसवणूक, भ्रष्टाचार करण्याचे साधन नव्हे. दुर्दैवाने स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी पिढ्यानपिढ्या कर्तृत्व नसतानाही सत्तेसाठी हापापलेले लोक आपल्याला दिसतात आहे. हे लोक देशाचे किती नुकसान करतात हे आपण अगदी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. त्यासाठी अशा स्वार्थी लोकांचा मुकाबला करण्यासाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट या पद्धतीनेच त्यांना उत्तर द्यावे लागते. समर्थांच्या समोर भगवान श्रीकृष्णाची नीती, छत्रपती शिवरायांसारखे राजकारण करणारा राजा की जो ऐश्वर्य समोर असतानाही त्याचा थोडाही उपभोग न घेणारे असा निस्वार्थी राजा होता. शत्रू कितीही दुष्टवर दुर्जन असला तरी तो अत्यंत बलवान असणे शक्य असते. त्याच्याशी त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय त्यांची कटकारस्थाने थांबत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भले तेथे देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणू काठी. या धाटणीने सामना करायलाच हवा. आता असे समर्थ विचार अंगी असणारे, राष्ट्राला समर्थपणे सांभाळणारे असे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मिळाले आहेत. त्यांनीही 370 कलम हटवणे, नोटबंदीसारखे निर्णय घेऊन भ्रष्टाचाराला आळा घातला. स्वच्छ, स्वार्थरहित, पारदर्शी व भगवंतावर नितांत श्रद्धा असणारे समर्थांच्या काळी शिवछत्रपतींनी असे राजकारण केलेले पाहूनच समर्थांनी हरिकथा निरूपणानंतर राजकारणाचा क्रमांक लावला आहे. तिसरे ते सांगतात आहे की तिसरे ते सावधपण सर्व विषयी. व्यवहार असो की राजकारण असो, व्यक्तिगत आयुष्य असो की राष्ट्रीय संबंध, या सर्वांच्या बाबतीत अत्यंत सावध असण्याची आवश्यकता आहे. कारण बेसावधपणाने होणारे नुकसान बहुतेक वेळा कायम स्वरूपाचे होते व त्यांच्या वेदना आयुष्यभर पाठपुरावा करतात. या बेसावधपणामुळेच आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केले त्याचा इतिहास सगळ्यांनाच ज्ञात आहे. सावधानता न बाळगता क्षणिक वासनेला बळी पडून विवाह संबंध केल्यास व्यक्तिगत जीवनात आयुष्यभर पश्चातापाची पाळी येऊ शकते. व्यवसायामध्ये स्पर्धा, विश्वासघातकी नोकर, सरकारी धोरण इत्यादी विषयी सावधानता न ठेवल्यास फार मोठे नुकसान होते. तसेच अनेक लोक मतदानाला जाण्याचा देखील कंटाळा करतात. देशासाठी आपण चांगला नेता निवडून देणे ही तुमची, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. व्यक्ती पाहून मत न देता त्याचे कार्य पाहून मत द्यायला हवे. लोकप्रतिनिधींना जाब न विचारणे इत्यादी राजकीय बेसावधपणा देशाला घातक ठरतो. अफजल खान वधाचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की अफजल खानाचा उतावीळपणा, बेसावधपणा व शिवाजी महाराजांची आत्यंतिक सावधानता पाहिली, आठवली तर सावधानता किती गरजेची आहे हे लक्षात येते. प्रपंच असो की परमार्थ दोन्हीकडे जो सावध राहील तोच आपले लक्ष गाठू शकेल. अन्यथा फजितीशिवाय काहीच हाती लागणार नाही.
म्हणून समर्थांनी सुरुवातीला हरिकथा निरूपण सांगितले, त्यानंतर राजकारण आणि त्यानंतर सावधानता या त्रिसूत्रीनंतर चौथा अत्यंत साक्षेप हे चौथे सूत्र समर्थ सांगत आहे. साक्षेप म्हणजे प्रयत्न आणि साक्षेपावर समर्थांचे अत्यंत प्रेम आहे, कारण समर्थ हे प्रयत्नवादी संत होते. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. परंतु कुठलाही प्रयत्न अत्यंत नियोजनपूर्वक मेहनत योग्य प्रयत्न व्हावयासच हवे, तरच तो यशस्वी होतो. कुठल्याही कार्यामध्ये अंगचोरपणा न करता अखंड प्रयत्न करीत राहणे याविषयी समर्थांचा खूप आग्रह आहे. म्हणूनच ते आळसाला शत्रू मानतात तर अचूक प्रयत्नाला देव म्हणतात. यासाठी आमच्या संस्कृतीचे श्रीराम व कृष्णासारखे असणारे आदर्श असणारे, तसेच आमचा धर्म व अध्यात्म यांच्याविषयी सर्वांना प्रेम असतानाही त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक मोहीम चालवली जाते. अनेक राजकीय हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे राज्यकर्ते अशा लोकांना अभय देतात. अशा अभय देणाऱ्या राज्यकर्त्यांवर आक्षेप घ्यावयासच हवा. केवळ आक्षेप घेऊन चालणार नाही, तर त्याचे तर्कशुद्ध पद्धतीने खंडन करणे आवश्यक आहे. कुटुंब समाजातील स्वकीयांकडून घडणाऱ्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करावे, मात्र परकीय लोक जर आपल्या देशात येऊन काही ढवळाढवळ करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाच हवी. पाकिस्तान सतत आपल्या देशात ढवळाढवळ करत असतात. अशा लोकांना समर्थ सांगतात ते प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या देशाने दिले याचा खरंच अभिमान वाटतो. व्यक्तिगत हेवेदावे, मान अपमान सर्व बाजूला ठेवून परकीय सत्तेचा मुकाबला करावयास हवा. असे संघटन असेल तर देशाकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत कोणीच करणार नाही. खरे म्हणजे या 2 ओव्यावर जितके बोलावे तितके थोडेच आहे. पण आता आपण मात्र समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये काय सांगतात तिकडे वळूयात. 6वी ओवी. जाणावे परांचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोच न द्यावे श्रीराम. संकेते लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा, यथा न शक्त्या श्रीराम. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो न द्यावा, अति परितयाचा श्रीराम. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न संपडावे, नीचत्व पहिलेच घ्यावे, आणि मूर्खपण श्रीराम. म्हणून समर्थ 6व्या ओवीत सांगतात की दुसऱ्यांच्या स्वभावाचे परीक्षण करून त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. स्वतःची अनासक्ती सांभाळत न्याय व नीती यांचा कधीही त्याग करू नये. कारण थोड्या पण नेमक्या शब्दात बोलून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे व जास्तीत जास्त लोकांना धर्म, नीती, न्याय, अध्यात्म, राजकारण समजून सांगावे आणि स्वतःच्या प्रपंचाबरोबरच शक्तीनुसार इतरांच्याही प्रपंचाला हातभार लावावा. प्रपंचात येणारे अनेक सुखदुःखाचे प्रसंग असतात. माणूस दुःखाचे प्रसंग आला की कोलमडून जातो, पण असे प्रसंगही आले तरी त्याला पूर्ण धैर्याने सामोरं जावे लागते. प्रपंचात तर आहेच, पण जेव्हा देशावर सुद्धा काही कठीण प्रसंग येतात तेव्हा देशातल्या सगळ्या जनतेने राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन त्या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना समर्थ इथे आपल्याला इशारा देत आहेत की संबंध पडो न द्यावा अति परितयाचा, की कोणाशी अति असे सलाग्याचे संबंध ठेवू नये. कारण अति तिथे माती होते. फार जर जवळचे संबंध निर्माण झाले तर ते आपला घरचा समजून त्याचं काहीच ऐकायला तयार होत नाहीत.
अशा आपल्या राजकारण असो, व्यक्तिगत आयुष्य असो, व्यवसाय असो, या सगळ्या कार्याचा व्याप व कार्यक्षेत्र सतत वाढतेच ठेवले पाहिजे. हे कार्यक्षेत्र सतत वाढवावे, पण त्यात मात्र गुंतून पडू नये. आपण कोणी फार मोठे समजा व्यवसायात वगैरे जर यश मिळालं किंवा राजकारणात यश मिळालं, तर आपण फार मोठे कोणीतरी विद्वान आहोत, फार मोठी व्यक्ती आहोत, अशा भूमिकेने कार्य करू नये. तर आपण ते कार्य करताना सामान्य कार्यकर्त्याची भूमिका ठेवावी. दोष देखून झाकावे, अवगुण खंडन बोलावे, दुर्जन सापडन सोडावे, परोपकार करुनी श्रीराम. ही ओवी प्रापंचिकासाठी म्हणजे राजकारणासाठी तर आहेच आहे, पण प्रापंचिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण माणसाचा स्वभावच असा असतो की तो दुसऱ्यांचे गुण पाहण्यापेक्षा त्याचे दुर्गुणच जास्त बघतो, दोषच पाहतो. पण एखाद्याचे दोष लक्षात आले तरी त्याची वाच्यता करू नये. कारण दुसऱ्यांचे दुर्गुण इतरांना अत्यंत चवीने सांगण्याची सवय अनेकांना असते. कारण सतत दोष जर कुणाचे काढले तर संबंध दुरावतात. आपला संबंध जर दुष्ट व दुर्जनांशी आला तर त्यांच्याही अडचणीत त्यांना मदतच करावी. ते तर म्हणतील की असं हे तर उलटच झालं की जो माझ्याशी चांगला वागत नाही त्याला मदत कशी काय करायची. पण समर्थ सांगतात आहे की त्यामुळे कदाचित त्यांची दुष्ट वृत्ती असणाऱ्याशी संबंध आपले सुधारू शकतात. कदाचित चांगल्या वागण्याने वैर राहणार नाही व किमान त्याचा मानसिक त्रास तरी आपल्याला होणार नाही. तरे भरोस नये, सुचावे नाना उपाये, नवे तेची कार्य करावे, दीर्घ प्रयत्ने श्रीराम. म्हणून सामाजिक कार्य करताना तरेवाहिक विचित्र किंवा विक्षिप्ताप्रमाणे वागू नये. त्यामुळे लोक दुरावतात. प्रत्येक समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाय केले पाहिजे. तो प्रसंग आल्यानंतर ती समस्या कशी सोडवावी यासाठी अनेक पद्धतींनी वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार करून ठेवला पाहिजे. म्हणजे कितीही मोठा प्रसंग आला तरी ते कार्य हर प्रयत्नाने आपण यशस्वी करू शकतो आणि त्यात यश मिळवू शकतो. त्यामुळे लोकांचा आपल्यावरील विश्वास वाढतो. फडनासेची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा, कोणी एकासी श्रीराम. की कार्यासाठी जेव्हा काही लोक एकत्र येतात तेव्हा त्यात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. त्यात संत व सज्जन फारच क्वचित असतात. प्रत्येक जण सार्वजनिक कार्यात संघटनेत सामील होतो तेव्हा त्यात सामील होता मनात काहीतरी त्याच्या हेतू धरूनच तो सामील झालेला असतो. तेव्हा कुठलाही निर्णय घेताना संघर्ष निर्माण झाला तर तो अत्यंत कुशलतेने ते प्रश्न हाताळावे. कोणाशीही इरेला पेटून प्रसंगाचे भान न ठेवता कुणाशी होणारा वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर अशा प्रसंगी अनुयायांची मोठी पंचाईत होते. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे, दिगांतरा प्रति श्रीराम. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे, समुदायामध्ये श्रीराम. दुसऱ्याला काय अनुकूल वाटते ते लक्षात घेऊन त्याचे वागणे बोलणे त्या दिशेने राहणारच आहे हे आपण समजून घ्यायला हवे. कारण त्रिगुणात्मक प्रकृतीच्या जगात भिन्न स्वभावाच्या लोकांशी जेव्हा संबंध येतो त्यामुळे नेत्याने कोणाच्याही वागण्या बोलण्याने व्यथित होऊ नये. त्यांनी ते शांतपणे सगळे सोसावे. आणि जर तुम्हाला सोसणं शक्य नसेल, ते तुम्हाला सहनच होत नसेल तर सरळ एकच मार्ग आहे की तिथून दुसरीकडे निघून जावे. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसऱ्यांच्या व्यथा जाणीव लक्षात घ्यावी. आपल्याला जर कोणी आपल्या मनातील दुःख सांगत असेल
तर आपण त्याचं दुःख तर नाही दूर करू शकत, पण आपण केवळ ऐकून घेतल्याने जर त्याचं दुःख शीतल होत असेल तर काय हरकत आहे ऐकून घ्यायला. म्हणून दुसऱ्याच्या व्यथा लक्षात घ्यावा, त्या ऐकून नुसत्या शब्दांनी का होईना त्याचं सांत्वन करावं. शक्य झाल्यास त्यांना जर आपण काही मदत करू शकत असेल, कोणी जर आर्थिक अडचणीत असेल तर त्याला आपण आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करावा. कारण समाजाच्या सर्व क्रिया प्रतिक्रिया सारख्या सुरूच असतात, त्या नाही असं कधी होणारच नाही. म्हणून त्या बऱ्या किंवा वाईट असल्या तरी त्या आपण सतत सहन कराव्या. अपार असावे पाठांतर, सन्नधाची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर, परोपकारासी श्रीराम. की सामाजिक नेत्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी सतत त्याचा संबंध येतो. त्यामुळे धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, व्यवसाय, इतर गोष्टी, वेगवेगळ्या संस्थांशी या न त्या कारणाने सामाजिक लोकांचा संबंध येत असतो. म्हणून धर्म, न्याय, नीती व अध्यात्म या सर्व क्षेत्रातील सर्व शास्त्रांचे भरपूर पाठांतर असावे. कोणताही प्रश्न किंवा शंका विचारली गेल्यास त्याचे समर्पक उत्तर जिथल्या तिथे देता आले पाहिजे. दुसऱ्याला मदत करण्यास सतत तो तत्पर असावयास हवा. शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुता करवी श्रीराम. की कोणत्याही प्रसंगात स्वतःची शांती न ढळू देता सगळ्यांशी जुळवून घेऊन, प्रसंगी तडजोड करून, स्वतःचेच न चालविता स्वतःची शांती सांभाळून, इतरांनाही शांत करून, स्वतः काम करून इतरांनाही ते कार्य करण्यास लावावे. नवीन कार्यकर्ते निर्माण करावे. हे समर्थांच्या जीवन कार्याचे प्रधान सूत्र आहे. करणे असेल अपाये, तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रत्यये, प्रचितीस आणावा श्रीराम. की कुठलेही कार्य करत असताना आपण पाहतो की आपल्या घरी जेव्हा लग्न कार्य असते तर प्रत्येक लग्न कार्यामध्ये आपल्याला एक असा अनुभव असतो की एक तरी व्यक्ती अशी काहीतरी असते की त्या आपल्या चांगल्या चाललेल्या कार्यामध्ये काहीतरी एखादा मिठाचा खडा टाकूनच देतो. काही विघ्न संतोषी लोक चांगल्या कार्यात गोंधळ घालतात, कार्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवणे आवश्यक असले तरी धडा जरूर शिकवावा, पण त्याची वाच्यता करू नये. कारण स्वतः महंताने त्यात न पडता परस्पर कानोकानी कोणाला खबर नाही लागणार नाही असे परस्पर काम करावे, म्हणजे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू शकते. जो बहुतांचे सोसीना, त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना, महत्व आपुले श्रीराम. की बऱ्याच जणांचे बरेच सोसल्याशिवाय कार्याचा व्याप वाढत नाही, पण सर्वांचे सोसले तर महंताला किंमत राहत नाही व तो दुबळा आहे का काय असं वाटायला लागते. मग दुबळ्या लोकांना सहानुभूती मिळत नाही, पाठिंबा मिळत नाही. म्हणून सुवर्ण मध्य सांभाळायला हवा. की काही भाग सोसायचा पण आहे, पण काही जर सोसलं नाही तर ते न सोसता दुबळेपणाने सुद्धा न करता, त्यांनाही न दुखवता ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा. राजकारण बहुत करावे, परंतु कळोच न द्यावे, परपीडेवरी नसावे, अंतःकरण श्रीराम. राजकारण बहुत करावे परंतु कळोच न द्यावे असे कार्य तर स्वतः समर्थांनी केले आहे. शक्ती आणि युक्ती असणारे अनेक महंत त्यांनी निर्माण केले. त्या महंतांना बलदंड शरीर यष्टी, अध्यात्मशास्त्राचे ज्ञान, व्यवहार चातुर्य असे सर्वांगाने परिपूर्ण असलेले समर्थांचे महंत तयार करून त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती केले. कुठेही त्याची कधीही वाच्यता केली नाही. असे हे सर्व राजकारण
अखंड करावे, पण प्रत्यक्ष सूत्र आपल्याकडे आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही असे वागावे. राजकारणात अनेक प्रकारचे हेवे दावे, भांडणे, मतभेद असतात. तरीही दुसऱ्याचा नाश होईल असे वागू नये, कोणाचाही छळ करू नये. म्हणून पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात, लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळून घ्यावे दुरील दोरे श्रीराम. हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न बोलावे, संबंध पडता सोडून जावे, एकीकडे श्रीराम. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सूचित स्थांतकरण, राजकारण जाणे श्रीराम. वृक्षी रुडासी उचलावे, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे, कारभारांचे सांगावे, अंग जैसे तैसे श्रीराम. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहीना, आले वैभव अभिलाषींना, काही केल्या श्रीराम. की कार्यक्षेत्रातील लोक संबंधितांची पारख करूनच त्यांना आपल्या कार्यामध्ये घ्यावे. ज्यांच्या अहंमान्यतेमुळे कार्याचा नाश होण्याचा संभव असतो, त्यांचा अहंकार परस्पर उतरून ठेवावा, पण नंतर त्यांना पुन्हा तिसऱ्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पुन्हा आपल्या कार्यात सामील करून घ्यावे. हे काम अत्यंत चतुराचे आहे, कारण त्यांना आधी त्यांचा अहंकार तर तुम्ही नष्ट केला, पण अहंकार नष्ट केल्यानंतर जर त्यांना प्रेमाने पुन्हा तुमच्या कार्यात आणलं नाही, तर कायमस्वरूपी ते आपल्या कार्यामध्ये विघ्न असण्याची शक्यता असते. म्हणून पुन्हा त्यांना कार्यात सामील करून घ्यावे. हट्टी व भांडखोराला दूर ठेवावे. कच खाणाऱ्या भित्र्यांशी बोलू नये. त्यांचा संबंध आलाच तर प्रसंग तसा आलाच तर स्वतः काही निमित्त काढून त्यांच्यापासून दूर जावं, म्हणजे भांडण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा राजकारणातल्या युक्त्या सांगाव्या तेवढ्या थोड्याच आहे, कारण ते क्षेत्रच असामान्य आहे. ज्याचे चित्त स्थिर व सावध असते त्याला प्रसंगानुरूप सर्व काही सुचतच जाते. ज्याने आधीच विशिष्ट उंची गाठलेली आहे त्याला उत्तेजन द्यावे. जो वृत्तीने लढाऊ असेल त्याला लढण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्याला प्रवृत्त करावे. राजनीतीची सर्वच अंग स्पष्ट सांगता येत नाहीत, म्हणून राजकारणात महंताला गोवण्याचा प्रयत्न करावा तर तो कशातच सापडत नाही. त्याला कीर्ती सांगावीशी वाटली तर तो कधी ठिकाणावरच नसतो, कारण तो महंत आपले कार्य झाले की तो तिथून निघून जातो. अधिकारीचे पद, संपत्ती इत्यादी वैभव चालून आले तरी हे महंत मुळीच ते स्वीकारत नाहीत. एकाची पाठी राखणे, एकास देखोण शकणे, ऐसे नव्हेत की लक्षणे, चातुर्याची श्रीराम. ही पण ओवी अत्यंत महत्त्वाची समर्थांनी सांगितली आहे, कारण आपण पाहतो की राजकारणामध्ये कोणाचे तरी अक्षम्य अपराध असतानाही केवळ स्वतःच्या गटातील, स्वतःच्या पक्षातील आहे म्हणून त्यांना पाठीशी घातले जाते व विरोधी गटातील लोकांना कर्तबगारी असूनही त्यांना नाकारायचे, त्यांना साधे भेटायचे नाही. हे राजकीय चातुर्याची ही लक्षणे नाहीत. त्यामुळे पक्षपातीपणा व गटबाजी दिसते. अशी गटबाजी असणे हा पक्ष संघटनेला मोठा शाप आहे. कोणत्याही संघटनेच्या नाशाची हीच दोन कारणे असतात. म्हणून चतुर संघटक असा कधीही वागणार नाही, तो त्याची काळजी घेतो. न्याय बोलताही मानेना, हिततेची नये मना, येथे काहीच चालेना, त्यागे विण श्रीराम. की जे उघड न्यायाचे आहे ते न जुमानणारा व तळमळीने सांगितलेल्या हिताच्या गोष्टी
न मांडणारा अशा दोघांचाही नाद सोडून देण्याशिवाय काहीच करता येत नाही. शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात आहे, श्रोती कळोनी आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोते श्रीराम. की तुम्हाला मी हे जे सगळं सांगितलं आहे ते माहिती असूनही श्रोत्यांनी प्रश्न विचारल्यामुळे मला पुन्हा पुन्हा तेच सांगावे लागते. काही उणे अधिक माझ्या बोलण्यातून सांगण्यातून झाले असल्यास मला क्षमा करावी. माझ्याही बोलण्यातनं काही चुकले असेल तर मलाही क्षमा करावी, हीच मी समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.